सातारा जिल्ह्याचा पालकमंत्री झाल्यापासून म्हणजे 2022ला मी पहिल्यांदा पालकमंत्री झालो. आज 2025मध्ये आपण आहे. 3 वर्षामध्ये विशेषतः जिल्ह्याच्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करता मी खूप भर दिला आणि त्यातलाच एक भाग सातारा शहरामध्ये हे जे गोडोली तळं म्हणून पुरलं होतं, तर फार आधी आम्ही आमदार असताना याचा काही जागेचा वाद होता. तो वादाची जागा सोडून जे नुसतं तळं होतं त्याचा गाळ काढणं, या किरकोळ गोष्टी आम्ही जिल्हा नियोजनमधनं यातनं केल्या. पण आता माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी जी अमृत भारत योजना आणली त्याच्यामधनं आपण विशेष प्रयत्न हा गोडोली तलाव सुशोभीकरण करून या ठिकाणी एक सुंदर बगीचा तयार करण्याचा आपण प्रस्ताव केंद्र सरकारकडे दिलेला होता. या विभागाचे सन्माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले साहेब त्यांनी देखील दिल्लीमध्ये याच्यासाठी खूप प्रयत्न केला. त्यांनी संबंधित मंत्री महोदयांची भेट घेतली आणि हा प्रस्ताव जेव्हा मंजूर झाला तेव्हा मग आम्ही सर्वच लोकप्रतिनिधींनी ठरवलं की आपल्याला एक दर्जेदार उद्यान, म्हणजे पूर्वीचं गोडोली तळं जर तुम्ही पाहिलं, आमच्याकडे आत्तासुद्धा त्याचे फोटोग्राफ्स आहेत. पूर्वीचं तळं जर पाहिलं तर इकडं कोणी फिरकत नव्हतं आणि आता बदललेलं चित्र जर तुम्ही बघितलं तर जर व्हिजन आपण ठेवलं तर कसं आपण त्याचं सुधारणा करू शकतो याचं एक ज्वलंत उदाहरण हे गोडोली तळं आहे. मी नगरपालिका प्रशासनाला सुद्धा याच्याबद्दल म्हणजे त्यांचं कौतुक करेन की त्यांनी सगळ्यांनी मेहनत घेऊन चांगलं या ठिकाणी त्याचं डेव्हलपमेंट केली आणि विशेषतः केंद्र सरकारचे माननीय पंतप्रधान मोदी साहेबांचे मी जिल्ह्याच्या वतीनं मनापासून याच्यासाठी आम्हाला निधी उपलब्ध करून दिला, हा प्रकल्प मंजूर केल्याबद्दल आभार मानतो. आणि आम्ही ठरवलेलं आहे सगळ्यांनीच की सिटी ऑफ गार्डन्स म्हणजे बगीच्यांचं शहर असा आपल्याला भविष्यात सातारा शहराचा विकास करायचा आहे. मी मागे मध्यंतरी नगरपालिकेच्या कामाचा जेव्हा आढावा घेतला तेव्हा मी आता काय इथं प्रशासक आहेत, अजून ते नगरपालिका निवडणुका न झाल्यामुळं, पण मी प्रशासकांना पालकमंत्री या नात्यानं आदेश दिलेले आहेत की आपल्याला एक मिलिटरी बेस या ठिकाणी उद्यान, म्हणजे जिथं रणगाडे असतील, जिथं तोफा असतील, जिथं मिलिटरीनं वापरून बाजूला ठेवलेली छोटी विमानं असतील, म्हणजे मिलिटरीमध्ये काय साधनसामुग्री असते ही, कारण आपल्या जिल्ह्यामध्ये सैनिकांचं गाव म्हणून मिलिटरी हापशिंग प्रसिद्ध आहे. तर ते आम्ही जे शहीद जवान स्मारक केलं आहे हुतात्मा स्मारकाच्या बाजूला, तिथं सुद्धा करण्याचा एक आपला प्रयत्न आहे. त्यामुळं एक शहराचं वैभव यानिमित्त वाढवण्याचा राज्य सरकारचा नक्कीच प्रयत्न आहे.